आज आपण या व्हिडिओमध्ये मोडाच्या मटकीची सुकी भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। टिफिनसाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असो, जेवणासाठी असो, मस्त ही मोडाच्या मटकीची पौष्टिक सुकी भाजी बनवून तयार होते। बनवायला अतिशय सोपी आहे, चवीला खूपच छान होते। ही भाजी तुम्ही चपाती बरोबर, भाजी बरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। मटकीची ही सुकी भाजी बनवण्याकरता अजिबात कुठल्याही वाटणाची गरज लागत नाही। खूप सोप्या पद्धतीने भाजी बनवून तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेजारी बेल आयकॉन देखील क्लिक करा। भाजी बनवण्याकरता मटकीला आपण घरीच मोड आणून घेतलेले आहेत। आता लगेचच फोडणी देऊन घेऊया। फोडणी करता कढईमध्ये एक पळीभर तेल टाकून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं मोहरी घालून घेतलेली आहे। जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण एक मीडियम साइज कांदा एकदम बारीक आकारामध्ये चिरून घेतलेला आहे। संपूर्ण कांद्याचे काप आपण तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे। हलकेसे लालसर रंगावरती परतून घ्यायचे आहेत। कांदा हलकासा परतून झाला की यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायचे आहे। कढीपत्ता टाकून घेतल्यामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते। कढीपत्ता आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। सुरुवातीला जिरं मोहरी टाकल्यानंतर आपण कढीपत्ता टाकून घेतला तर कांदा परतून होईपर्यंत कढीपत्ता एकदम कडक होतो व भाजीमध्ये त्याची चव म्हणावी तेवढी छान लागत नाही। व कांदा परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतला तर अजिबात तो कडक होत नाही व भाजीमध्ये चव देखील खूप छान लागते। कढीपत्ता साधारण अर्धा मिनिट चांगला कांद्यासोबत आपण पुन्हा एकदा परतून घेतला की यामध्ये आपण टोमॅटोचे काप टाकून घ्यायचे आहेत। इथे आपण साधारण एक मोठा टोमॅटो वापरलेला आहे, त्याचे मीडियम साइज काप करून घेतलेले आहेत। टोमॅटो चांगला सॉफ्ट मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो चांगला परतून झाला की यामध्ये आपल्या रोजच्या वापरातील मसाले टाकून घ्यायचे आहेत। इथे आपण एक चमचाभर कांदा लसूण मसाला टाकून घेऊयात, एक चमचा लाल तिखट, एक चमचा घरगुती गरम मसाला, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद टाकून घेऊयात व मसाले चांगले आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे आपल्या रोजच्या वापरातील जे मसाले वापरता ते कुठलेही मसाले इथे वापरू शकता। मसाले टाकून झाले की चांगले कडेने तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात व मसाले चांगले परतून घेऊयात। मसाले चांगले परतून झालेले आहे, छान कडेने तेल सुटलेलं आहे, रंग देखील खूप सुंदर आलेला आहे। यामध्ये वरून चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात। मीठ चांगलं मिक्स करून घेऊयात। मीठ चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये मोडाची मटकी आपण टाकून घेऊया। साधारण एक मोठी वाटी भरून मटकी घेतलेली आहे। या मटकीला आपण घरीच मोड आणून घेतलेले आहेत, मस्त मोड आलेले आहेत। मटकी चांगली या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। तुम्ही ही मटकीची भाजी वाफेवर सुद्धा बनवू शकता, अजिबात पाणी न टाकता। साधारण 1 ते 2 चमचे पाणी शिंपडून झाकण ठेवून एकदम स्लो फ्लेमवर साधारण 5 मिनिटे ही मटकी चांगली आपल्याला वाफवून घ्यायची आहे किंवा पाणी टाकून सुद्धा ही मटकी तुम्ही बनवू शकता। तसेच पातळ भाजी बनवायची असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून ही पातळ भाजी देखील बनवू शकता। मटकी चांगली परतून झालेली आहे। मटकी आपण वाफेवर बनवणार आहोत त्याकरता एकदम थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे, साधारण 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व झाकण ठेवून ही मटकी चांगली आपल्याला शिजवून घ्यायची आहे। झाकण ठेवून घेतलेलं आहे। मटकी खाली लागली जाऊ नये किंवा जळली जाऊ नये याकरता झाकणाच्या वरती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे मटकी खाली लागली जाणार नाही। साधारण 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत। मटकी एकदा हलवून पाहूया। छान मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे। मटकी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, अगदी 5 मिनिटांमध्येच ही भाजी बनवून तयार होते। ही भाजी बनवताना तुम्ही अजिबात पाणी नाही वापरलं तरी सुद्धा चालेल, वाफेवर सुद्धा ही मटकी शिजवून घेऊ शकता। पण वाफेवर मटकी शिजवून घेतल्यामुळे एकदम ती कोरडी होते किंवा चपाती बरोबर भाकरी बरोबर खाताना एकदम कोरडी वाटते। त्यामुळे 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलं की या पद्धतीने मटकी एकदम मऊसूत शिजली जाते व एकदम जास्त कोरडी वाटत नाही, थोडीशी ओलसर वाटते। मटकीची भाजी तयार झालेली आहे। वरून आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। मस्त अशी मोडाच्या मटकीची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे। तुम्ही देखील माझ्या पद्धतीने टिफिनसाठी असो किंवा नाश्त्यासाठी असो ही भाजी एकदा नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।